जय भीम का म्हटलं जातं? साधं गणित आहे बघा. तुम्ही एखाद्या नवख्या गावात गेलात, तुम्हाला तुमच्या पाहुण्याचं घर माहित नाहीये, किंवा तुम्ही पुण्यात आलात आणि तुम्ही म्हणालात की आम्हाला सुषमाताईकडे जायचंय. तुम्ही कुणाला तरी पत्ता विचारला, अहो ते ताईच्या घरी कसं जायचं, तर एखादा सांगतो तुम्हाला एक काम करा, असं 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 सरळ जा, 200 मीटर सरळ जा, मग डावीकडे वळा, मग डावीकडे तुम्हाला एक चौक लागेल, त्या चौकातनं सरळ वर जा, मग तो ओढा ओलांडला की वरच्या बाजूला पुन्हा उजवीकडे झालं. 200 मीटरचा रस्ता आहे. 200 मीटरचा रस्ता सांगितल्यावर तुम्ही काय म्हणता? थँक्यू साहेब, थँक्यू 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 सो मच. तुम्ही गाडीची काच खाली करता, तुम्ही पत्ता विचारता, पत्ता सांगितल्यावर तुम्ही त्याला थँक्यू म्हणता, आभार म्हणता त्याचे, मग तुम्ही गाडीची काच वर करायला लागता. तो माणूस तसाच असतो, गाडीची काच वर करता करता पुन्हा एकदा म्हणता थँक्यू साहेब, थँक्यू थँक्यू सो मच. तुमच्या गाडीची पूर्ण काच वर होते. आता तुमचा आवाजही त्याच्यापर्यंत जात नाही, तरीही तुम्ही तुमच्या देहबोलीतनं, बॉडी लँग्वेज मधनं एकदा हात जोडता. ओके, लक्षात घ्या, कुणीतरी आपल्याला 200 मीटरचा रस्ता सांगितला, 200 मीटरचा. कुणीतरी फक्त अर्धा किलोमीटर पेक्षा कमी रस्ता सांगितला, तर आपण त्याला 5 ते 7 वेळा थँक्यू म्हणतो. बाबासाहेब नावाच्या महामानवाने आपल्या 550 अहो ऐका ऐका, त्या आजी मला हे सांगायला आले आहेत की ताई मी तुमचं भाषण ऐकायला आली आहे, थांबले, पण माझा नातू म्हणतोय की उशीर होतोय, चल. तर तुम्ही माईक वरून सांगा माझ्या नातवाला का ताईचं भाषण ऐकतो म्हणतो बाबा, तर तिला थांबू द्या म्हणून. हे तू कोण रे बाबा? नातू ऐक रे दादा, माझी विनंती आहे, आजीला भाषण ऐकू दे. आजी इतक्या आपुलकीने भाषण ऐकायला आली. आजी बसा बसा, आता आजी स्पेशल तुमच्यासाठी एपिसोड करणार मी, बसा, स्पेशल आजीसाठी एपिसोड आजचा. मी कृतज्ञ आहे. खर तर असे प्रसंग बघितल्यावर अजून भरून येतं आणि मला याची जाणीव होते की माझ्यावर प्रचंड जबाबदारी आहे. जी लोक इतकं प्रेम करतात, इतका जीव लागला, या ऋणातनं आपण उतराई कधी व्हावं. खर तर मी तुमचा उल्लेख उपासक उपासिकांनो वगैरे करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, आणि या मांडवात इकडे असे 2 बोर्ड लिहिले, तिकडे उपासिका लिहिलंय, इकडे उपासक लिहिलंय. त्यामुळे आणि दर 10 मिनिटांनी इकडून आयोजक ओरडत असतील, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया धम्ममंचाकडे या, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया धम्मपीठाकडे या, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया एका ठिकाणी बसा. आणि तुम्ही अजिबात ऐकत नसाल, तुम्ही ऐकणारच नाहीत. आणि तुम्ही का ऐकणार नाहीत? तर त्यांनी सांगितलं की सर्व उपासक उपासिकांनी एकत्र या. आपण कुठे उपासक उपासिका आहोत? हा, म्हणजे उगाच आपलं पांढरी साडी पांढऱ्या गळ्यातलं घातलं म्हणजे काय उपासक होतंय का? माय तर उपासक होण्यासाठीची क्वालिटी वेगळीच असते ना दादा. बघा, एक लक्षात घ्या, डॉक्टर व्हायला MBBS लागतंय, है की नाही? शाळा मास्तर व्हायला DED लागतंय, प्राध्यापक व्हायला MES सेट नेट लागतंय, इंजिनियर व्हायला MBE लागतंय, ते पार्लर करायला बी काय टिशियन मेकअप कसले नवीन नवीन त्याचा कोर्स करावा लागतोय, है की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीला शिकावं लागतंय. मग उपासक डायरेक्ट कसं होईल बरं? त्याला पण तर शिकावं लागेल ना, त्याला पण तर कोर्स करावा लागेल की नाही? काय कोर्स असेल बरं त्याचा? काय कोर्स सांगतो? नथी मे शरणंगय्यम बुद्धो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम होतु मे जयमंगलम. नथी मे शरणंगय्यम धम्मो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम होतु मे जयमंगलम. नथी मे शरणंगय्यम संघो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम होतु मे जयमंगलम. की भगवान बुद्धाचा धम्म, त्या धम्माचा संघ, बुद्ध धम्म संघ, या तिन्ही शिवाय माझं मंगल आणि मंगल इतर ठिकाणी नाही. ज्याचा आद्य मंगल आहे, ज्याचा मध्य मंगल आहे, ज्याचा अंत मंगल आहे. आता ही सगळी मांडणी शिकण्यासाठी इयत्ता असतील. आपण बोर्ड परीक्षा दिली की नाही बाय? आपण 10वीची परीक्षा दिली, आपण 12वीची परीक्षा दिली की नाही? तुम्हाला समजेल असं, आजीला समजेल असं. मी म्हटलं की मी आजीसाठी स्पेशल एपिसोड करणार, त्यामुळे आजीला समजेल त्या लेवलला जाऊन आता मी मांडणार आहे. बघा, जसं प्रत्येक गोष्टीला एक पात्रता असते, एक कोर्स असतो, डिप्लोमा असतो, डिग्री असते, तसं उपासक उपासिका ह्या ज्या आपण शब्द वापरतो त्याला सुद्धा एक क्वालिफिकेशन आहे, एक अर्हता आहे. काय अर्हता आहे ती क्वालिफिकेशनची? तर ती साधी अर्हता आहे 3+5, 3+4+5+8+10+22. संपलं. आपल्याला काय करायचंय? उजळणीतले पाडे पाठ करायचे. कोणते कोणते पाडे पाठ करायचे? 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा, 8चा पाडा, 10चा पाडा, 22चा पाडा. ज्याला हे पाडे कळतात, संपलं, सोपं आहे, त्याला कळतंय. आता तुम्ही म्हणाल हे काय पाडे आम्हाला येत नाहीत का? नाही नाही नाही, आपण जरा वेगळ्या पद्धतीने शिकूया. माया हो आजी, तुम्ही पण कधी बघितलं असेल, तुमच्या घरात एखादं लग्न असेल, हळद असेल, तुम्ही तर सगळे मारे काय ऐटीत सांगायला लागले, आम्ही तर पांढऱ्या कपडे घालतो बाई, पांढऱ्या पांगस्तो घालतो. काय जरा काही झालं, आम्ही लेकरू घरात जन्मलं का 5 दिवस झाले का बुद्धंग नमामी दमंग नमामी संगंग नमामी, लेकराचा वाढदिवस झाला बुद्धंग नमामी दमंग नमामी संगंग नमामी. नवीन घर बांधलं, मेला आणि पुरायचंय, त्याला जाळायचंय, तेव्हा पण चालूच आहे आपलं. अर्थ किती कळला? अर्थ किती
कळला या गोष्टीचा. मुळात बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बुद्ध बुद्धालाच नमामि म्हटले असतील का? बुद्ध बुद्धालाच शरण गेले असतील का? तर हे शरण जाणं नाही, अनुसरतो. मी बुद्धाला अनुसरतो म्हणजे काय? बुद्धाला म्हणजे मी बुद्धीला अनुसरतो, मी प्रज्ञेला अनुसरतो, मी विजडमला अनुसरतो, अंगीकारतो, फॉलो करतो. इन्स्टाला फॉलो करता की नाही? अहो मी तर तुम्हाला लय फॉलो करतो, लय चाहतो, मी फॉलो करतो. आता आपल्याला फॉलो शब्द कळायला लागला. तसा बुद्धिजमला फॉलो करणे म्हणजे काय? बुद्धीला, प्रज्ञेला, विद्वत्तेला, विज्ञानवादाला, बुद्धी प्रामाण्यवादाला फॉलो करायचं आहे. आता हे फॉलो करताना काय सांगितलंय? पहिला पाढा सांगितला, पहिली उजळणी सांगितली 3ची. काय आहे 3ची उजळणी? तुम्ही लग्नाला जाताय, तुमच्या घरी हळद असते, तुमच्या घरी कुठला तरी कार्यक्रम असतो, तुमच्या घरी तुम्ही बायका हळदी कुंकाला बोलावता. किती बायका बोलावता माहिती? तुम्ही किती बोलावता? किती बोलावता? घरी एखादा कार्यक्रम असेल, लेकराला ओवाळायचंय, किती 5. का बरं 3 का नाही? बरं 3 का नाही? 3 कशासाठी नाही? तर आपल्याला कुणीतरी सांगितलं की 3चा आकडा हा शुभ नसतो, 3चा आकडा अशुभ असतो, 3चा आकडा अपशकुनी असतो. चला जरा 3चा आकडा समजून घेऊ बरं. मला सांगा ऋतू किती? 3. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 3 ऋतू आहेत. आता हे तुमचे इंडक्शन आणि गॅस आणि शेगड्या आणि काय काय आलं, पण जुन्या काळात जेव्हा चुली होत्या साध्या भटक्याच्या वगैरे, है की नाही, भटकंती करत होता माणूस, तेव्हा ती चूल किती दगडाची होती? 3. माणूस जन्माला येतो, त्याच्या जगण्याची अवस्था किती? बालपण, तरुणपण, म्हातारपण, गप्पण. संपला विषय. 3. आणि जर सगळ्या महत्वाच्या गोष्टी 3 मध्ये आहेत, तर 3चा आकडा अशुभ कसा काय झाला? कुणी सांगितलं 3चा आकडा अशुभ आहे? कदाचित ज्यांना त्रिरत्नाची फिलॉसॉफी तुमच्यापर्यंत पोचू द्यायची नव्हती, ते म्हणाले की 3चा आकडा अशुभ आहे. त्यांनी सांगितलं की नाही 3 तर अपशकुनी असतं, 3च्या लक्षातच जायचं नाहीये. मुळात ज्यांना 3 मध्ये काय सांगितलं की 1 बुद्ध, 2 धम्म, 3 संघ. हे बुद्ध, धम्म, संघ एकदा कळलं की बघ, मग बुद्ध म्हणजे काय? बुद्धी, मूर्ती नाही बरं का. स्वतः भगवान बुद्ध म्हटलं की मूर्तीत काही नाहीये. बुद्ध म्हणजे बुद्धी, विज्ञान, धम्म नैतिकता, नीतिमत्ता, योग्य आणि अयोग्य करण्याची पारख, आणि संघ एकोपा, संघटना, ऑर्गनायझेशन. हे आपल्याला कळायला पाहिजे. मग येऊ जरा 4 कडे. लोक सहज बोलताना म्हणतात काय होते, 4 माणसं बघून चांडाळ चौकडी आहे. 4 म्हणजे चांडाळ चौकडी आहे. अरे दादा खाली बसुली करा, त्यांना बघायचे. हा काय म्हणे? तर म्हणे 4 म्हणजे चांडाळ चौकडी आहे, म्हणजे 4चा आकडा अशुभ. आता 4चा आकडा कसा अशुभ असू शकतो? तुम्ही ज्या घरात राहता त्या घराच्या भिंती किती? 4. कसं काय 4चा आकडा अशुभ असेल बरं? पण आपल्याला सांगितलं की नाही म्हणले 4चा आकडा अशुभ आहे म्हणाले. मुळात आपण ज्या हिंदुइझम बद्दल बोलतो ना, त्या हिंदुइझम मध्ये जी संकल्पना सांगितली गॉडची, GOD, गॉड, अक्षर किती आली? 3. नाही नको नाही, अक्षर किती आली? 3. G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डिस्ट्रॉयर. बरोबर आहे. ब्रह्म, विष्णू, महेश सांगितले, आकडे किती आले? 3. ते काय पान बिन व्हायचंय देवाला? किती पानं व्हायची? 3. बेलाची पानं, 3 पत्त्याचं पान व्हायचं म्हटले. म्हणजे 3ची संकल्पना तिथे पण आली. तरीही इकडे 3ची संकल्पना कुणीतरी अपशकुनी सांगितली, जी पंचशिला महत्वाची, प्रत्येक उपासकाला माहित असलेली. अर्थात आपण ती खूपदा उच्चारली, आपण खूपदा बोललो त्या 5 पंचशिलांबद्दल. काय बोललो आपण? आपण म्हणालो की पानातिपाता वेरमणी, मी जीवहत्या करणार नाही. काही जणांना जीवहत्या हा शब्द व्हेज आणि नॉन व्हेजशी जोडावा वाटतो. जंगलात राहणारी माणसं आधी काय खात असतील काय माहित नाही, पण पानातिपाता वेरमणी, आपण कोणाचं बोलूनही मन दुखावू नये. मन दुखावणे हे हत्येपेक्षा सुद्धा मोठे पातक आहे. एखाद्याचं मन दुखावू नये आपण. पानातिपाता वेरमणी, अदिन्न दाना, अदिन्न जे दिलेलं नाही ते, जे मला दिलं नाही ते जर मी घेत असेल तर ते मी चौर्य कर्म करत आहे, मी चोरी करत आहे. जे मला कुणी दिलं नाही ते मी घेणार नाही. मग लोक म्हणतील ऐकणारे, ओ ताई तुम्ही काय आम्हाला चोर समजता काय? आम्ही काय चोर आहोत का? थांबा, लक्षात घ्या. रात्रीच्या अंधारात जाऊन एखाद्याच्या कपाटाचं कुलूप बिलूप तोडून त्याच्यातला ऐवज काढून घेणे म्हणजेच चोरी असं नव्हे. एवढ्यालाच फक्त चोरी म्हणतात असं नाही, तर समाजाच्या नावावर समाजाकडून जमा केलेला पैसा जर कोणी आपल्याच खिशात घालत असेल तर ती सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे. अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. पुढे काय सांगितलंय? मुस्सावादा वेरमणी, मुस्सावादा, मी खोटे बोलणार नाही. आता माय बापाच्या इमानदारीनं सांगा, या मांडवात आज दिवसभरात खोटं बोललेले किती जण आहेत? मोबाईलनं खोटं बोलायची सोय केली तुम्हाला?
असला मोबाईल हातात की खोटच बोलताय सहज सहज. एखाद्या देणेकराचा फोन आला, काय साहेब कुठे आहेत? अहो मी आता एवढा वेळ तिकडेच होतो, आता चालू 10 मिनिटं झाली. हे घरातच असते, कुठेच जात नाही. खोटे बोलणार नाही मी, खोटं बोलणार नाही मी, सत्याची कास सोडणार नाही मी, कायम सत्यवर्तनी असेल. फुल्यांनी सत्यशोधक सांगितला, मी सत्यवर्तनी असेल. पुढे काय सांगितलेलं आहे की कामे सुमेच्छा चारा वेरमणी, म्हणजे काय, परस्त्री आणि परपुरुषाबद्दल मी अजिबात कामेच्छा बाळगणार नाही, परस्त्री परपुरुषाबद्दल मी अजिबात वाईट नजर करणार नाही. किती चांगलं तत्वज्ञान आहे. जिथे एवढ्या काही विचित्र घटना घडत आहेत की 3 वर्षाचं लेकरू सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही, अशा वातावरणात ज्याला कुणाला हे तत्वज्ञान कळेल तिथे खऱ्या अर्थानं किती चांगली व्यवस्था प्रस्थापित होईल. हे फार चांगलं आहे, हे पाहता विचार आहे. आणि पुढे सांगितलंय सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, म्हणजे काय, म्हणजे काय, मी 30, 60, 90 चपटी हातभट्टी फुगा थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. का? सुरा मेरय मज्ज पमाद. आणि का स्पर्श करायचा नाही, का करायचा नाही? जर तुम्हाला असं वाटतंय की अरे नाही नाही ते धम्मसंमेलन आहे, तिकडे अशोक वानखेडे साहेब आले, स्मिताताई आल्या, सुषमाताई आल्या आणि ही भाषणं ऐकली पाहिजेत, कुणी आपल्या लेकरांनी ऐकली पाहिजेत, आपल्या लेकरांचं भविष्य घडलं पाहिजे. तर लेकरांचं भविष्य आमचं ऐकून घडण्यापेक्षा तुम्हाला बघून जास्त घडणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बघून जास्त भविष्य घडणार आहे. तुम्ही कसे वागता ते जास्त महत्वाचं आहे. माझं कायम म्हणणं आहे, लेकरो पैदा करायला फार अक्कल लागत नाही, फार अक्कल लागत नाही. साधं गणित आहे ना दादा. एक लक्षात घ्या, आपण एखाद्याला म्हणतो बघा नाही हो त्याला काही कळत नाही हो, लय भोळ आहे बघा, लय येणं आहे ते, लय भोळ आहे. भोळ्याला 100 रुपयाची नोट द्या बरं आणि लेकराला बाईचा हात हातात घेतल्याबरोबर बांगडीचा गाळा 1.5चा का 2चा शिकवावं लागत नाही. पोरग बघून बघून शिकतं. कुंभाराच्या लेकराला गाडीच्या चाकाभोवती तो गोळा चिखलाचा किती ठेवायचा, नाव किती रचायची शिकवावं लागत नाही. लेकरू बघून बघून शिकतं. आणि ज्याच्या घरात बाप रोज 30-60 घेऊन येतोय त्याच्या घरातल्या लेकराला पाण्याची घ्यायची का बिन पाण्याची घ्यायची शिकवावं लागत नाही, ते बघून बघून शिकते. त्यामुळे तुमच्या लेकरांना घडवण्यासाठी ठीक आहे आमची भाषणं थोडीफार परिणामकारक असतील, पण आमच्या भाषणापेक्षा तुमचं घरातलं वर्तन अनुकरण ते जास्त महत्वाचं आहे. त्यावरती पिढी घडणार आहे. धम्म संमेलनांचा उद्देश हा असतो की जेव्हा तथागत भगवान बुद्धांनी वज्जींना देसना देताना सांगितलं की वरचेवर एकत्रित येत चला. काय एकत्रित यायचं? वरचेवर एकत्रित आलात तर एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा कराल. बायका बसल्या बसल्या बोलतात की नाही, काय बाई झालं का तुझ्या पोरीचं लग्न, जमलं का ग, पोराचं काय झालं, नोकरीचं झालं का, पण तुझ्या तर नवऱ्याचं काय तर दुखत होतं बाई. एकमेकींच्या सुखदुःखाची चर्चा करतात, गप्पा गोष्टी करतात, ओळख पाळख वाढते, हृदयीचे ती हृदयी ऋणानुबंध घट्ट 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 होतात. हे जास्त महत्वाचं आहे. धम्मसंमेलनाचा उद्देश बॅनर फ्लेक्स मांडव नाही. धम्मसंमेलनाचा उद्देश तुम्ही एकत्रित येणं, एकमेकांच्या सुखदुःखाबद्दल बोलणं आणि एकमेकांचे ऋणानुबंध घट्ट घट्ट करणं हे जास्त गरजेचं आहे. आता जरा पुढे जाऊया. मग 3री झाली, 4थी झाली, 5वी झाली, मग येतो आपण 8वी मध्ये. 8चा पाढा म्हणतो आपण. मी तुम्हाला सांगू, माझ्या घरी मी माझ्या आजोबांकडे वाढले. माझी आजी, माझे आजोबा, कधी कधी मला फार लहानपणी भाकरी कराव्याशा वाटायच्या की मी भाकरी करते, मी भाकरी करते. मग मी कधीतरी आजी मला भाकरी करायला द्यायची. मी जर आजी सोबत भाकरी करायला बसले आणि आम्ही चुलीवर भाकरी करणार, हे की नाही, शेण गोवऱ्या, लाकूड, फाटा, जळण जे काही असेल ते. आता चुलीवर जेव्हा भाकरी करायची तर 2-3 भाकरी करेपर्यंत माझा उत्साह फार असायचा. 4थ्या 5व्या भाकरीला उत्साह ओसरायचा, कंटाळा यायचा आणि मी आजीला म्हणायची बस करू का, झालं का आता, बस करू का. आजी म्हणायची किती झाल्या, तर मी म्हणायची झाल्या बघा आता 5 झाल्या, 6 झाल्या. किती करायच्या? आजी सांगायची बघ बाई तू तुझा आजा मी आणि झालं, तू तुझा आजा मी आणि तुझा भाऊ. किती जण आहेत? 4 माणसं आहेत. माणशी 2 धर. मग मी म्हणायची 8 करायच्यात का? ती म्हणायची नको नको 8 नको, 8 आणि पोटात गाठ असतं. मग मी म्हणायची 7 करू का? ती सांगायची नाही नाही पुरायच्या नाहीत. आता बघा 9 भाकरी करायचा मला कंटाळा आलाय, 7 भाकरी पुरत नाहीत आणि 8 भाकरी केल्या तर अपशकुन आहे असं आजीला वाटते. आता काय करावं? तर आजीनं त्याच्यात शॉर्टकट काढला. आपल्याकडे कायदा तयार होण्याच्या आधी त्याची पळवाट निघते. आजीनं शॉर्टकट काढला 8 भाकरीमध्ये. काय करायचंय? 7 भाकरी करायच्या आणि 8वी भाकर करताना मध्ये असं गोल गोल छिद्र करायचं. मग झालं, मग तिचा नियम पूर्ण होतो, आपल्या भाकरी पूर्ण होतात, सगळ्यांचं पोट भरतं. 8 आणि पोटात गाठ. 8चा आकडा अशुभ सांगितला. कुणी सांगितला? मुळात 8चं तत्वज्ञान आपल्याला नाही यासाठी केलं का? 8चं तत्वज्ञानच आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. काय होतं 8चं तत्वज्ञान? साधं गणित आहे. 8 आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग सम्यक काया. हे शरीर सम्यक असलं पाहिजे. सम्यक स्वच्छ, शुद्ध, सकारात्मक, रचनात्मक.
मग आता तुम्ही म्हणाल शरीर स्वच्छ आणि शुद्ध ठेवायचं म्हणजे काय, तर नीट लक्षात घ्या. डव साबण, लक्स साबण, रेक्सोना, संतूर काय जे असेल ते, याने शरीर बाह्य शुद्धी होऊ शकते. हे सगळे सुवासिक साबण लावले आणि शरीर स्वच्छ केलं, पण पोटात कुणाबद्दल तरी एवढा मोठा मळ असेल तर काय उपयोग आहे. सम्यक काया अंतर आणि बाह्य शुद्धी असली पाहिजे. तुमचं मन, तुमचं शरीर कम्प्लिटली शुद्ध असलं पाहिजे. तुकडोजी महाराज सांगतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, नाही वसंत काळ काय करील पान फळ. की तुमचं मनच निर्मळ नसेल, किती भारीचा तुम्ही साबण लावला, काय उपयोग आहे त्याचं. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सम्यक काया, सम्यक वाचा, वाचा तोंड, शब्द, बोली, तुम्ही जे बोलताय ते गोड बोली असली पाहिजे. तुमच्या बोलण्याने, आपण असं म्हणतो की गोड बोलण्याने रांचं पाखरू जवळ येतं. माणसाचं बोलणं गोड असलं पाहिजे. आपण गोड बोलतोय का. मगाशी मी 4 आर्य सत्यामध्ये सांगत होते की दुःख आहे दुःखाचे कारण आहे. दुःख आहे दुःखाचे कारण आहे म्हणजे काय, दुःखाचं कारण आहे म्हणजे काय, अपेक्षा केली की दुःखाचं कारण वाढतं. तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे. तृष्णा कसं काय दुःखाचं कारण आहे, साधं गणित आहे. तुमच्या घरात कोणीतरी लग्नपत्रिका घेऊन आलं, तुमच्याकडे लग्नपत्रिका घ्यायला वेळ नव्हता. तुम्ही तुमच्या घरातल्या लेकराला सांगितलं, बंड्या लग्नपत्रिका घे. बंड्याने पत्रिका घेतली. तुम्ही म्हणालात, बंड्या कुणाची पत्रिका आहे. बंड्याने पत्रिका वाचली. बंड्याने सांगितलं, हा अमुक अमुक अमुकची. आणि तुम्ही लगेच म्हणता, हा बघा तृष्णा कशी असते माणसाची. काय जायचंय त्या लग्नाला का, मागच्या वेळेला गेले होते लग्नाला तर साधं बोटभर कुंकू तर लावलं का तिनं. या वेळेला तिला असा एवढा कुंकाचा मळवट भरा तर तिचं पुढे असतं, लावलं की कुंकू. हा साधी कचकूर बांगडी 4 बांगड्या तर भरल्या का. तिला हात हात बांगड्या भरा तर ती पुढे म्हणते, हा घेतलं की बांगड्या. कापड बापड चुलीचा पोत्रा फाटून जायचा, एक लुगडं तर घेतलं का. तिला पैठणी साडी घ्या तर ती पुढे म्हणते, हा घेतलं की लुगडं. आणि निघताना पदरात भाकर तर बांधली का. तिला चांगल्या एवढ्या शिदोऱ्या बांधून द्या तर ती पुढे म्हणते, हा घेतलं ते. साधं नाव माकू तर घातलं का. तिला 10-5 हंडे पाणी गरम करा, अंघोळ घाला, अशी सगळ्या तेल असं पाजला तिला तर ती म्हणते, हा घातलं की नाव माक. मग पाठीवर सोडायला तर आली का. तिला बस स्टँड वर सोडायला जा, बस मध्ये बसवा तरी ती म्हणते, आली होती की सोडायला. आणि तुम्हाला येतं म्हणली का. एवढे नाटकं केल्यावर कोणती पाहुणे तुम्हाला ये म्हणेल. इतक्या अपेक्षा केल्यावर कोण पाहुणे ये म्हणेल तुम्हाला. किती तृष्णा तुमच्या मनात, किती तृष्णा, किती तृष्णा, किती अपेक्षा, किती इच्छा. संत कबीर म्हणतात, आपल्याला इतक्या अपेक्षा असतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून दुःखी होतो आपण. की समजा असा कार्यक्रम आहे, इकडे सोफे टाकलेत आणि या सोफ्यावर बसायला जागा जरी नाही मिळाली तरी आपण दुःखी होतो. अशा बॅनरवर एखादं नाव जरी नाही आलं तरी आपण दुःखी होतो. एखाद्या स्वागत सत्कारात कोणी चुकलं तरी आपण दुःखी होतो. हे तुम्हाला कळत असेल दुःख. आता तर हे सगळे दुःख का, या अपेक्षा का. संत कबीर म्हणतात, ऐसी बात बोलो की कोई न बोले झूठ और ऐसी जगा बैठो की कोई न बोले उठ. की तुम्ही असं बोललं पाहिजे की कुणीही तुम्हाला खोटं नाही ठरवलं पाहिजे आणि तुम्ही अशा ठिकाणी बसा की कोणी तुम्हाला उठवलं नाही पाहिजे. कारण आधीच पुढे बसलात आणि कोणी उठवलं तर दुःख होईल. पण आधी मागे बसलात आणि तुमच्या योग्यतेनुसार लोकांनी मागून उठून आणून तुम्हाला पुढे आणून बसवलं तर दुःख राहणार नाही. हा पुढे बसण्याचा मोह किंवा जागा मिळवण्याचा मोह किंवा मला कुणीतरी मोठं म्हटलं पाहिजे याचा मोह, हे दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण तुमच्या डोक्यातलं गेलं पाहिजे. आणि ते कधी जाईल, आधी तोंडाने गोड बोला, सम्यक वाचा. तोंडाने गोड बोला म्हणजे काय, साधं गणित आहे, सोपं. त्या आजीला समजेल अशा भाषेत सांगते. एक म्हातारी होती, तिची सून होती. सुनेने म्हातारीने सुनेला सांगितलं, जा आणि शेजारच्या घरातनं विरजनाचं ताक घेऊन ये. विरजन कळतं तुम्हाला, हा विरजनाचं ताक घेऊन ये. सून शेजारी गेली, विरजनाचं ताक आणायचं होतं तिला. ती गेली शेजारी, ती आत जाणार होती. जसंही तिने त्या संपूर्ण चौफेर वाडा, त्या वाड्याच्या उंबऱ्यातून तिने आत पाऊल टाकला, तिचं पाऊल तिकडेच थबकलं. अंगणात लेकरू होतं, काळो भिल लेकरू असं उघडा बंब बसलेलं. लेकराच्या हातात एक डबा, त्याच्यामध्ये दुधाचा भाकरीचा काला करून ठेवलेला. लेकराच्या नाकातला शेंबूड तोंडात चाललेला. सगळ्या डोळे काजळणं लिडबिड झालेले. उघडा भम भोप्या बसलेला. हा सगळं घाण एकदम अवतार झालेला. बाईला बघून कसं झालं, अरे बापरे आता काय करायचं. आणि बाई एकदम म्हणते, आवय यशवदा आत्या, काय आमच्या घरी येऊन सारखं स्वच्छता करता. हे बघा काय कसलं घाण लेकरू ठेवलंय. बाईला राग आला. आपल्याच घरात येऊन आपल्याच लेकराला कोण वाईट बोललं. बाई तरा करत बाहेर आली आणि म्हणली, माझ्याच घरात येऊन माझ्याच लेकराला बोलणारी तू कोण का. ती म्हटली, मी कोण माय, मी धुरपत आत्याची सून आहे. आत्याबाई म्हणल्या, इरजनाला ताक आण. मी ताक आणायला आले होते. बघितलं तर एवढं
एवढं घाण लेकरू. माय जरा लेकराला स्वच्छ ठेवत जा की. बाई म्हणली ताक बी काही मिळणार नाही, चल चालती हो, अजिबात थांबायचं नाही तू इथे. आता काय करायचं? सून आल्या पावली निघून गेली. सासूने विचारलं काय झालं? सासूने सांगितलं, सुनेने सांगितलं की बाई असं असं घडलं तिकडे आणि मी तिला बोलले, तिने काही मला विरजन दिलं नाही. सासू म्हणली कळलं कळलं किती फटक्या तोंडाची असते. आता बघ म्हटली मी जाऊन विरजनाला ताक आणते. सासू गेली. सासूने पण बघितलं अंगणात लेकरू बसलेलं होतं. काळो भिल लेकरू, दुधाचा डबा समोर ठेवलेला, सगळा दुधाचा काला सगळा ढेरीवर साडलेला, नाकातला शेंबूर तोंडात चाललेला, लेकराचा हात कधी तोंडात कधी दुधात, डोळे काढताना लिडबीड लिडबीड माशा घो 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 करायला लागलेल्या. बाईने स्वतःला सावरला आणि बाई म्हणते कशी, अव यशवंत माय काय सारखं काम 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 करता? अव एवढं आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं लेकरू बाहेर कसं ठेवलं? बाईला आश्चर्य वाटलं. आपल्या लेकराचं कौतुक एवढं कुणी केलं? बाई पटकन बाहेर आली. बाई म्हणाली कोण तुम्ही? मी तुमची शेजारी. माय सजत चालले होते. बघा आली तूप मागायला आणि सांगते काय, माय मी सजच तिकडे चालले होते, पण एवढं देखणं लेकरू बघितलं आंबली अंगाचं राजबिंड्या रूपाचं, माय माझा पायच हल्ला नाही. बघा तुम्हाला एक सांगते, काय बी करा तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे. बघा एवढं देखणं लेकरू असं रस्त्यात ठेवत जाऊ नका. माय कुणाची नजर कशी कुणाची नजर कशी, आल्या गेल्याची कुण्या मेल्याची नजर लागली लेकराला तर काय करायचं? बाईला आश्चर्य वाटलं आपल्या लेकराचं कौतुक इतकं होतंय. बाईने पटकन लेकरू घेतलं. लेकरू असं नीट कडेवर घेतलं. लेकराचं लगेच नाकतोंड पुसायला लागली बाई. आणि बाई म्हटली या मग अशी लक्षातच नाही हो, आत्ताच विरजन केले बघा, टाकून जा, पण जरा बसा चहा करते. आणि जाताना वाईच लोण्याचा गोळा पण घेऊन जा बर का. जी बाई विरजनाचं ताक देऊ शकत नव्हती ती बाई लोण्याचा गोळा देण्यापर्यंत येते. आणि ती बाई एवढं का करते तर त्या बाईला तितकं गोड भाषेत बोललं जात. आपण गोड बोलतो का? आपली भाषा गोड आहे का? मी खूप ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर मला तुमच्यासारख्या आयोजक बायका भेटतात आणि त्या काय म्हणतात की ताई आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं खूप काम करावं असं वाटतं, पण इथल्या बायकांना सहकार्यच करत नाहीत. आणि हे ठरलेलं सगळं गावात असतं की इथल्या बायकांना सहकार्यच करत नाहीत. तर माझा पहिला नियम हा असतो की माय तुझं तोंड गोड ठेव, जरा डोक्यावर बर्फ ठेव, तोंडात खडी साखर ठेव, तुझी भाषा थोडीशी गोडीची प्रेमाची असू देत. निश्चितपणे बायका जुळतात, महिला जुळतात. महिला जुळायच्या असतील, तुम्हाला तुमचा संघ वाढवायचा असेल तर आधी तुम्ही तोंडाने गोड बोललं पाहिजे, ते जास्त गरजेचं आहे. सम्यक काया सम्यक वाचा संकल्प सम्यक समाधी या पद्धतीने जर तुम्ही मला याची कल्पना आहे की कदाचित उशीर झालाय आणि काही लोकांना निघायचं असेल, त्यामुळे मी अजिबात तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही. कारण तुम्हाला जर घाई झालेली असेल तर निश्चितपणे मी अवघ्या 2-3 मिनिटात माझं म्हणणं थांबवते. माय मावल्या हो, हे नीट समजून घ्या की जेव्हा आपण ही सगळी मांडणी करतो, ही सगळी मांडणी कशासाठी आहे तर वर्षानुवर्ष कार्यक्रम घेतले जातात, मोठे बॅनर लावले जातात, मोठमोठे पाहुणे बोलावले जातात, मांडव घातला जातो, तुम्ही येता, सगळं होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढचे पाडे 55 आपला बदल काहीच होत नाही. पण हा बदल होणं जास्त गरजेचं आहे. हा बदल आपण करून घेतला पाहिजे. हा बदल कशासाठी करायचा आहे तर हा बदल एका सुदृढ पिढीसाठी करायचा आहे. ही सुदृढ पिढी कुणासाठी घडवायची आहे? ही सुदृढ पिढी येणाऱ्या एका चांगल्या सोनेरी भविष्य आपल्या लेकरांना देण्यासाठी करायचं आहे. आणि ते सोनेरी भविष्य आपण कधी करू शकतो? जेव्हा आपण तर्काने विचार करू, जेव्हा आपण कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट का घडते आणि कशीच घडते त्यातला प्रतिसंयुत्पत्तीवाद म्हणजे काय आहे, त्यातला कार्यकारण भाव काय आहे, तो कार्यकारण भाव ज्या दिवशी आपण समजून घेऊ त्या दिवशी आपल्याला ते कळेल. मी वारंवार अनेक वेळा सांगते बायका दिसल्यानंतर की आपण या गोष्टीचा कधी बारकाईने विचार केलाय का? कधी निरीक्षण केलंय का? तुम्ही मुस्लिम समुदायातल्या बाईला कधी बघितलंय का? मुस्लिम समुदायातल्या बाईने जर खूप वाकून काम केलं बराच वेळ आणि एकदम जर तिची कंबर अवघडली तर ती एकदम काय म्हणते, अल्लाह. तिने जरा काही काम केलं, अल्लाह गे. तिनं काही जर नवीन बघितलं, अल्लाह 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 अल्लाह. तिने तिच्या लेकराला दूध जरी पाजलं आणि त्या लेकराला पाळण्यात घातलं तर त्याला झोपवताना सुद्धा तिचं चालू असतं, अल्लाह 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 अल्लाह. ती संस्कार देते. आपण लहान लेकराला झोपवताना काय करतो बाबू? हाड 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 हाड, सगळ्या जन्माचे हाड, सगळ्या जन्माची कुत्र्यासारखी जिंदगी. सगळं आपल्याला ज्यांच्याबद्दल राग वाटतोय मुळात ती माणसं वागतात कशी हे आपण बघितलंय का? म्हणजे एखाद्या शिकलेल्या बाईला जेव्हा दिवस जातात तेव्हा ती तिच्या नवऱ्याला सांगते की मला डोहाळं लागलंय. काय डोहाळं लागलंय? अहो माझं काल आणलेलं पुस्तक वाचून झालंय, येताना तुम्ही नवीन पुस्तक घेऊन याल का? तिचं डोहाळ. ती काय सांगते की अहो मला जरा हिल स्टेशनला जावं असं वाटतंय, उंचीवर खड्ड्यात नाही, उंचीवर जावं असं वाटतंय. तिचं डोहाळ. आपल्याला डोहाळे काय लागतायत? खा दळणातली माती, खा
सात चुलीतली राख, ह्या जिंदगीची राख रंगोळी झाली पाहिजे, काय चांगलं नाही झालं पाहिजे. आपण कसा विचार करतो, आपण कसा विचार करतो तसा समूह घडतो. आपला विचार करण्याची शक्ती आपल्याला बदलावी लागेल, है की नाही? आपल्याला ते समजावं लागेल. आता मगाशी ननवरे दादा तुम्हाला फार महत्वाची माहिती सांगत होते, मला लक्षात येलं होतं की ते डोक्यातच घुसत नाहीये, अवघड माहिती आहे जरा. आता एवढी अवघड माहिती आपल्याला समजण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी त्याचा बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. बॅकग्राऊंड माहित असण्यासाठी आपण बातम्यांचं चॅनल बघावं लागेल. पण आपण कसं बातम्यांचं चॅनल बघणार, आपल्याला बातम्यांचं चॅनल बघायला वेळ कुठे, कारण आपल्याला विण दोघातली तुटे ना, आपल्याला लग्नानंतर होईलच प्रेम, कमळी पारू ठरलं तर मग. अरे कुठं ठरलंय आपलं, आपलं काही ठरलंच नाही कधी, आपलं ठरलंच नाही तर कसं ठरलं तर मग बघताय. साधं 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 गणित लक्षात घ्या. अशा प्रत्येक पंचांवरून आपण म्हणतोय की एकत्र आलं पाहिजे, एकी झाली पाहिजे, एकोपा जपला गेला पाहिजे. कसा एकोपा जपेल बरं आपला? साधं गणित आहे की तुमच्या घरात टीव्ही आहे आणि त्याच्या एक रिमोट कंट्रोल आहे. पोराला वाटतंय की कार्टून बघावं, पोरीला वाटतंय की फॅशन शोचं चॅनल बघावं, बापाला वाटतंय क्रिकेटची मॅच बघावी, आईला वाटतंय मालिका बघावी, आजीला वाटतंय अजून काहीतरी वेगळंच बघावं. एक रिमोटचा चॅनलवर चॅनल बघण्यात जर तुमचं एका कुटुंबात एकमत नसेल तर संबंध समूहाचं एकमत कधी व्हावं? संबंध समूहाचं एकमत व्हायचं असेल, इफ वी वॉन्ट टू कम ऑन द सेम पेज, जर आपल्याला एका पेजवर यायचंय, एकत्रित यायचंय आणि एक चांगली चर्चा घडवायची आहे, तर पहिल्यांदा आधी आपल्यातले आंदवण लाडवण बावन बावन सोमस इनकर हे जरा कमी करावं लागेल. तुमच्यातलंच अजून आंदवण लाडवण बावन सोमस आणि इनकर जर गेलं नाही तर तुम्ही काय जातीय निर्मूलनाच्या गप्पा मारणार आहात आणि तुम्ही काय जातीय निर्मूलनावर बोलणार आहात? पहिले तुमच्यातला तर पोट जातीचा वाद जाऊ देत सगळा, मग आपण तेव्हा बुद्धिस्ट म्हणून एकत्र येऊ शकू आणि मग आपण बोलू शकू आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करू शकू. माय मावल्यांनो, तुम्हाला असं वाटेल की मी सारखं माय मावल्यांनो तुम्हालाच का सांगते आणि त्यांना का सांगत नाही, तर माझं असं म्हणणं आहे की वय वर्ष 9 ते 14 वयोगटातली मुलं ही आईच्या पदराखाली वाढणारी असतात. बालमानसशास्त्र सांगतं की या काळातली लेकरं अनुकरणक्षम असतात, ती आई जवळ जास्तीत जास्त राहतात, आई जो संस्कार देते तो संस्कार ती मुलं स्वीकारतात. त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे ननवरे दादा ह्यांना क्लिष्ट भाषेपेक्षा ह्यांना सोप्या भाषेत सांगितलं ना. यांना जर आपण सांगितलं की बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल सांगितलं होतं आणि हिंदू कोड बिल स्त्रियांसाठी आवश्यक होता, तर ह्यांच्या डोसक्यात काही घुसना. पण यांना जेव्हा आपण सांगू की बाबासाहेबांनी 4च मुद्द्यांवर हिंदू कोड बिल मांडला होता आणि त्या हिंदू कोड बिल मध्ये त्यांनी पहिलं सांगितलं होतं की पहिली पत्नी हयात असताना दुसरी लग्न करता येणार नाही. म्हणजे काय? सोप्या भाषेत काय? राधिका घरात असेपर्यंत शनायाला एंट्री मिळणार नाही. आता समजते हे असलं यांचं, हे ह्यांना ह्या भाषेत समजते, हे की नाही? म्हणजे ह्यांना कायदा असा सोपा करून सांगावं लागतंय की बाबासाहेबांनी 4च मुद्दे सांगितले की पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही, दुसरी गोष्ट की वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार असेल, तिसरी गोष्ट नवऱ्याच्या संपत्तीत बायकोचा अधिकार असेल आणि चौथी गोष्ट एखाद्या मुलीला वाटलं की मला लग्नच करायचं नाही, एखाद्या मुलीने अविवाहित राहायचं ठरवलं आणि तिची वय वर्ष समजा 30, 35, 40 झालं, 40शीत तिला असं वाटलं की नाही मला थोडं एकाकी वाटत आहे, मला लोनली फील होत आहे, मला एक बाळ दत्तक घ्यायचं आहे, तर तिला तिचं मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे आणि दत्तक घेतलेल्या लेकराला स्वकष्टार्जित प्रॉपर्टी देण्याचा अधिकार आहे. एवढे 4 तेच फक्त सांगितलेले आहेत. त्यात कुठेच काही धर्म वगैरे काहीच गोष्ट नाही, फक्त महिलांबद्दल. पण हे आपण इतरांना कधी सांगू शकू? जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की जय भीम हा शब्द काय आहे, बरेच जण जय भीम हा शब्द समूहवाचक समजतात, जातीवाचक समजतात, पण जय भीम हा शब्द समूहवाचक नाही. लक्षात घ्या. काही लोक मला माझ्या कमेंट खाली लिहितात, त्यांना वाटतं की ताई वाचते, ताई सगळं वाचते. तुम्ही जे लिहिता ते ताई सगळं वाचते, ताईपर्यंत सगळं पोहोचतं आणि ताईचं सगळं लक्ष असतं. मग ते लिहितात काय ताई आता जय भीम लिहिलं नाही तुम्ही, मला कुठे काय करायचं हे पक्क माहिती आहे, मी कुठे उभी आहे यापेक्षा मी कुणासाठी उभी आहे हे मला पक्क माहिती आहे आणि त्यासाठी केव्हा काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं हेही मला माहिती आहे. फक्त हे नीट समजून घ्या की जय भीम हा शब्द का जय भीम उच्चारला जातो एवढं फक्त सांगते आणि थांबते, कारण बराच उशीर झालाय. जय भीम का म्हटलं जातं? साधं गणित आहे. बघा, तुम्ही एखाद्या नवख्या गावात गेलात, तुम्हाला तुमच्या पाहुण्याचं घर माहित नाहीये किंवा तुम्ही पुण्यात आलात आणि तुम्ही म्हणालात की आम्हाला सुषमाताईकडे जायचंय, तुम्ही कुणाला तरी पत्ता विचारला, अहो ते ताईच्या घरी कसं जायचं, तर एखादा सांगतो तुम्हाला एक काम करा, असं सरळ जा, 200 मीटर सरळ जा, मग डावीकडे वळा, मग डावीकडे तुम्हाला एक चौक लागेल, त्या चौकातनं सरळ वर जा, मग तो ओढा ओलांडला की वरच्या बाजूला पुन्हा उजवीकडे झालं. 200 मीटरचा रस्ता आहे. 200 मीटरचा रस्ता सांगितल्यावर तुम्ही काय म्हणता? थँक्यू साहेब.
थँक्यू सो मच. तुम्ही गाडीची काच खाली करता, तुम्ही पत्ता विचारता, पत्ता सांगितल्यावर तुम्ही त्याला थँक्यू म्हणता, आभार म्हणता त्याचे, मग तुम्ही गाडीची काच वर करायला लागता. तो माणूस तसाच असतो, गाडीची काच वर करता करता पुढे एकदा म्हणता थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. तुमच्या गाडीची पूर्ण काच वर होते, आता तुमचा आवाजही त्याच्यापर्यंत जात नाही, तरीही तुम्ही तुमच्या देहबोलीतनं, बॉडी लँग्वेज मधनं एकदा हात जोडता. ओके, लक्षात घ्या, कुणीतरी आपल्याला 200 मीटरचा रस्ता सांगितला, 200 मीटरचा. कुणीतरी फक्त अर्धा किलोमीटर पेक्षा कमी रस्ता सांगितला, तर आपण त्याला 5 ते 7 वेळा थँक्यू म्हणतो. बाबासाहेब नावाच्या महामानवाने आपल्या 50 पिढ्यांना रस्ता दाखवला, किती वेळा थँक्यू म्हणावं लागेल? जय भीम इज अ वन टाइप ऑफ थँक्यू. जय भीम हा थँक्यू आहे. जय भीम उच्चारणं हा थँक्यू म्हणणं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हा थँक्यू जातीवाचक नाही. बरेच जणांना असं वाटतं की अमुक एक जात, बाबासाहेबांनी कधीही एका जातीसाठी केलं नाही. बाबासाहेबांनी जिथे जिथे शोषित होता, पीडित होता, वंचित होता, त्या प्रत्येक जात समुदायासाठी बाबासाहेब काम करतात. आणि अशी असंख्य उदाहरणं मी अगदी तासनतास देऊ शकते. मात्र तुर्तास बराच उशीर झालेला असल्यामुळे आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं ते सॉर्टिंग करायचा मी प्रयत्न केला. फक्त एक नक्की जाता जाता की मगाशी ननवरे दादांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा, जो बुद्धगयाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरं असं, ऑनर किलिंगच्या नावाखाली ज्या हत्या होत आहेत त्या गंभीर आहेत. ऑनर किलिंगच्या नावाखाली होणाऱ्या हत्या या संबंधाने एक अत्यंत व्यापक असा एक विचार प्रवाह तयार करण्याची गरज आहे. कारण आंतरजातीय विवाह ही जातीय निर्मूलनाची सगळ्यात महत्वाची चळवळ म्हणून त्या चळवळीकडे बघितलं गेलं होतं. पण पुन्हा जर ती कट्टरता येत असेल तर निश्चितपणे कोण कुठे कमी पडत आहे याच्यावरती काम करावं लागेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणली म्हणजे काय केलं, तर त्यांनी समता आणली म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथल्या टाटा बिर्ला अंबानीलाही एकच मत देण्याचा अधिकार आणि झोपडपट्टीतल्या गरीब माणसाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार, सगळ्यांना एका मताच्या फटकाऱ्यात समान केलं. मात्र सध्या भारतीय जनता पार्टी एका मतदार यादीत जर 4 वेळा एका व्यक्तीचं नाव येत असेल तर एका अर्थाने ही संविधानिक लोकशाही धोक्यात आणणारी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ घातले जात आहेत, कारण लोक म्हणतात ताई आम्ही तर विरोधातली माणसं आहोत, लोक म्हणतात आम्ही तर बदल करायचं बघत आहोत, लोक म्हणतात अरे आम्ही तर केलं होतं वोटिंग, मग काय झालं? हे वोटिंग गेलं कुठे? काय नेमकं झालं? तर अचानक वाढणाऱ्या मतदार याद्या, अचानक होणारं हे फ्ल्युशन, हे इन्फ्लेशन, या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. इथं जे क्रीम क्लासची लोक बसलेली आहेत, इथं जी बुद्धिजीवी लोक बसलेली आहेत, त्यांनी या दुबार तिबार जे नाव मतदार याद्यांमध्ये येत आहेत यावर जरा काम करण्याची गरज आहे. अगदी त्याच वेळेला संविधानिक चौकट सगळीच्या सगळी ध्वस्त केली जात आहे. येणाऱ्या काळात कुठलंही आरक्षण शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने वातावरण तयार केलं जात आहे. प्रायव्हेट सेक्टर इतकं वाढत आहे की येणाऱ्या काळात कदाचित ग्रामसेवकाची जागा ही आउटसोर्सिंगने भरली तर आश्चर्य वाटायला नको आणि त्यावेळेला तुमचं आरक्षण काहीच कामाचं राहणार नाही. त्यामुळे आतापासून सजग राहणं आणि सजगतेने पाऊल टाकणं हे जास्त गरजेचं आहे. या संमेलनाच्या निमित्ताने याही मुद्द्यांचा विचार व्हावा. मला वाटतंय की परिषदेच्या ठरावामध्ये त्यामध्ये ते बोलतील सगळेजण, पण तुर्तास आपण सगळ्यांनी मला इथं बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली. विशेषतः मी सकाळच्या सत्रातली असताना मी शेवटच्या सत्रात बोलायला उभी राहिले, त्या स्मिताताईंनी त्यांचा वेळ मला दिला की ताई तुम्ही आधी बोला, मी नंतर बोलते. माझ्यानंतर स्मिताताई महत्वाचं काही बोलणार आहेत. एवढं सगळं असतानाही आपण सगळ्यांनी वेळ दिलात. माझ्या बोलण्याने मला कुणालाही दुखवायचं नाहीये, कुणालाही दुखावणे, उपमर्द करणे हा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा जर चुकून माकून कुणाला वाईट वाटलं असेल, राग आला असेल, उपमर्द झाला असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्यांची एकाची सुद्धा माफी मागणार नाही. काय माफी बिफी काय मी काही मागत नाही, कारण मी म्हटलं की ऐसी बात बोलो की कोई ना बोले झूठ. मी तेवढंच बोलते की जेवढं बोलणं योग्य आहे, मी बाकीचं काहीच बोलत नाहीये. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे. मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार आहे. तो माझ्यात काही बदल होणार नाहीये. सभागृहाच्या बाहेरही होणार नाही, सभागृहाच्या आतही होणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, प्रेम, शुभेच्छा सोबत आहेत. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धम्मसंमेलनाच्या खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार घोषणा देऊया, हा सगळा आसमंत दणानून गेला पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा